नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे प्रतीक्षा रेसिपीमध्ये। तर आज मी तुम्हाला बटाट्याची भाजी दाखवणार आहे। 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत, 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, 5-6 मिरच्या आहे, लसूण घेतलेले आहे सोलून 4-5 पाकळ्या आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आपण। तर आपण पाहूया आता बटाट्याची भाजी कशी बनवायची। बटाटे आपण सोलून घेतले जातात 3। आता आपण कढई तापायला ठेवूया बारीक गॅसवर। कढई थोडीशी तापली, एकदम बारीक गॅस ठेवायचा। कढई तापली की आपण त्यात 3 पळ्या तेल घालूया। तेल घातलं तर आपण आता बारीक गॅस ठेवायचा आहे। तेल मस्त तापून द्यायचं आहे। तेल आता तापून द्यायचं छान। गॅस मिडियमच ठेवायचा, एकदम जास्त मोठा गॅस करायचा नाही। तेल मस्त तापलं आपलं की त्यामध्ये आता आपण सर्वप्रथम मोहरी घालणार आहोत। तेल आता आपलं तापलेलं आहे, तर आपण मोहरी घालूया थोडीशी। मोहरी लवकर भाजत नाही म्हणून पहिल्यांदा आपण मोहरी घालायची। मोहरी तडतडली की त्यात आपण जिरं घालूया आता आणि ओवा टाकूया थोडा त्यात आपण, कारण बटाट्याची भाजी आहे, ओव्याने सुगंध मस्त येतो भाजीला। आता जिरं मोहरी मस्त तडतडून द्यायचं। मग आपण मिरच्या टाकूया त्यात कापून, 5-6 मिरच्या टाकायच्या, जास्त तिखट भाजी नाही करायची। तुम्हाला लागेल तशा मिरच्या घाला, जास्त तिखट खायचं नाही, कारण आपण तिखट थोडं कमी करणार आहोत। कमीच मिरच्या टाकूया आपण। मिरच्या मस्त भाजून द्यायच्या आपल्या। मस्त मिरच्या भाजल्या की आपण त्यामध्ये कांदा घालूया आणि कांदा मस्त परतून घ्यायचा बारीक गॅसवर। सारखं हलवत राहायचं त्याला, जेणेकरून काही लागणार नाही। कांदा आता आपला टाकलेला आहे बघ कढईमध्ये। आता आपण त्याला हलवून घेऊया। हलवून घेतला कांदा आपण, आता सारखं हलवत राहायचा कांदा। थोड्या वेळाने असं 5-5 मिनिटांनी सारखा कांदा हलवत राहायचा। बारीक गॅस ठेवायचा एकदम, जेणेकरून कांदा जास्त लाल होणार नाही। थोडासा लालसर झाला आता कांदा आपला, बघू शकता तुम्ही। आता त्यामध्ये आपण हळद घालणार आहोत, 1 चमचा हळद घातली। आता आपण त्यामध्ये कापलेले बटाटे घालणार आहोत 3, मस्त बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या बटाट्याच्या। आता त्यावर आपण कोथिंबीर घालणार आहोत बघा। आता कोथिंबीर घातलेली आहे आपण। आता आपण ह्याला हलवून घेऊया बटाट्याच्या भाजीला। मीठ घालायचं चवीप्रमाणे, कुणाला कसं लागेल तसं मीठ घातलं आपण। आता आपण भाजीला हलवून घेऊया। सारखं हलवायचं नाही भाजीला, परत बटाटा तो हे होऊन जातो, मग सगळा बारीक होऊन जातो। आपण आता मस्त हलवून घेऊया बटाट्याला। कलर पण दिसतोय बटाट्याचा छान। गॅस बारीक ठेवायचा एकदम, सारखं बटाट्याला हलवत राहायचं। आणि आता आपण ह्यावर झाकण ठेवूयात। आता भाजीवर आपण झाकण ठेवणार आहोत। 5-10 मिनटं भाजी झाकूनच ठेवायची, जेणेकरून ती मस्त शिजेल। ओव्याने मस्त स्वाद येतो भाजीला। पहा आता आपण भाजी उघडून पाहूयात आपली कशी झाली आहे। आपण भाजी उघडून पाहूयात आता कशी झालेली आहे। झाकण काढू आपण आता। पहा, बघू शकता तुम्ही कशी भाजी झालेली आहे मस्त। ओव्याने वास पण छान येत आहे भाजीला, कलरसुद्धा मस्त आलेला आहे भाजीला। आता मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते भाजी। तुम्ही पाहू शकता कशी झालेली आहे। लहान मुलंसुद्धा मस्त खाऊ शकतात भाजी आवडीने, मोठी माणसंसुद्धा खाऊ शकतात। पहा, तुम्हाला आवडले असेल नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये कळवा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। नक्की करून पहा भाजी, तुम्हाला नक्की आवडेल। मस्त खाऊ शकता तुम्ही भाजी बनवून। तुम्हाला आवडली तर रेसिपी करून पहा एकदा।
धन्यवाद.